शौर्य, तुझ्यासाठी एक खास गोष्ट आहे. डॅन डॅन, अरे बापले, गिफ्ट. अक्षराताई, अगं काय हे सकाळ सकाळी गिफ्ट? आणि गिफ्ट द्यायला काही खास कारण बी नाही आहे. नको एवढं लाडून ठेवू ग त्याला. दिवस खास नसेल, पण हे गिफ्ट शौर्यासाठी खूप खास आहे. बघ, तुला आवडतंय का? मला सांग, आवडतंय? लागला लागला लगेच फोडायला. गिफ्ट दिलाय ना, थँक्यू बोल की ताईला. अगं ठीक आहे, थँक्यू बोलायची काय गरज आहे? ठीक आहे, शौर्यच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, काही गरज नाही थँक्यूची. हो अक्षराताई, पण लहान आहे ना तो, लहान वयातच वळण लागलं पाहिजे. आणि थँक्यूच म्हणायला सांगते की, म्हणू दे, मन. बर, आता उघड. थांब, दे इकडे, मीच मदत करते. आवडलं का? हे काय म्हणून करत असेल अक्षरा? खरंच कमाल आहे अक्षरा तुझी. अगं लेकरू कालच म्हणत होतं, मला अक्षराताई सारखं मोठं पोलीस अधिकारी बनायचंय. आणि आज तू त्याला हे गिफ्ट आणलंस. खरंच त्याचं स्वप्न पूर्ण करतेस बघ तू. हो ना मेनका? होय की, भारी दिसल यात. बरं शौर्य, गिफ्ट घेतलेस ना आता अक्षराताईकडनं, आता तिच्या पाया पड आणि तिचा आशीर्वाद बी घे. खूप मोठा हो, यशस्वी हो, आणि खूप मोठा अधिकारी हो. लई गुणाचं आहे पोरग. हे घे. अरे अरे सावकाश. पोलीस असणं काय असतं ना, म्या चांगलं भोगलंय, कारण म्या माझा भाऊ गमवला. अरे किती छान दिसतोयस, एकदम कडक. खरंच दृष्ट लागेल बर का पोराला. अक्षरा, आता तूच याला घडव बर का. तुझ्या देखरेखीखाली ना मोठा पोलीस अधिकारी बनव त्याला. काय मेन का? होय.
मेनका, आता हा छोटा पोलीसच तुझं पितळ उघड करणार. हँड्स अप. अगं बाई, हे एवढे मोठे पोलीस ऑफिसर आलेत का आमच्याकडं? काय छान दिसतोय शौर्य, एकदम तुझ्या बाबावानी. अच्छा, बाबांसारखा नाही, अक्षराताई सारखा पोलीस ऑफिसर होणार तू. लई जीव आहे तुझ्यावर. आजपासून आम्ही छोटा पोलीस आहोत, त्यामुळे आम्हाला छोटा पोलीस साहेब असं म्हणायचं. काय? वय वय. आणि आम्ही खूप महत्वाच्या मिशनवर बिझी असणार आहोत, त्यामुळे दूध, जेवण, नाश्ता आम्हाला सगळं वेळेत मिळालं पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू. बापरे बापरे. वा. आणि अभ्यास नाही केला तर अटक कुणाला करायची? शौर्य, तू आजकाल लईच अभ्यासाला टांग द्यायला लागलाय बर. आता तुझा समदा कौतुक सोहळा झाला असेल तर जरा पुस्तकं उघडायची का? मेनका, शौर्य ना लई हुशार पोरग आहे. तो अक्षराताई सारखा छान अभ्यास करून मोठा पोलीस अधिकारी होणार आहे, वय ना? शौर्य, चलायचं का आता? पुस्तकं वाट बघायला लागली है ना? अक्षरा, तुझ्या केसची तारीख जवळ यायला लागलीये. काही सुगावा लागला का ग? आई, प्रयत्न सुरू आहेत, काही ना काही हाती नक्की लागेल. बरं आई, येते मी. शर्वरी, तुला सांगतो, मेनका आहे ना चांगलीच जळायला लागली. तिच्या डोसक्यातला दूर आहे ना आता काय शांत होत नसते.